नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपला आजचा विषय जो आहे तो म्हणजे MSF भरतीबद्दल होणार आहे। काही दिवसापूर्वी 9441 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आली होती। आता या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी केव्हा बोलवलं जाणार, पुढची प्रोसेस काय व कशी होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, दिनांक 28 मे 2025 रोजी पोलीस भरती 2021 मधील वेटिंगला असलेले 9441 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आली होती। तर या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 3 जून 2025 ते 11 जून 2025 या कालावधीमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं। आता ते पण पूर्ण झालेलं आहे। तर आता या उमेदवारांना म्हणजेच 9441 उमेदवारांना MSF ट्रेनिंगसाठी कधी बोलवलं जाणार आहे। तर बघा, या 9441 उमेदवारांच्या अगोदर 10,000 उमेदवारांची निवड ही MSF मध्ये करण्यात आली होती। तरी त्या 10,000 उमेदवारांची MSF मध्ये निवड झाली असली तरीही प्रत्यक्ष जी काही भरती प्रक्रियेची नोंदणी प्रक्रिया असते तर त्याची अंदाजे हजाराच्या जवळपास उमेदवारांनी सहभाग घेतला होता। म्हणजे त्या 10,000 मधील बऱ्याच उमेदवारांना मेसेज गेला नाही, म्हणजे जसं की काहींना मेसेज गेलेला आहे परंतु ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहिले नाही, काहींना अपात्र ठरवण्यात आलं। असं एकंदरीत जर पाहिलं तर त्या 10,000 मधील 3,000 उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले। तर त्या 3,000 उमेदवारांपैकी बऱ्याच उमेदवारांचं म्हणजे अंदाजे 1,500 उमेदवार अजून सुद्धा ट्रेनिंगचे बाकी आहेत। महामंडळाकडून जी काही बॅच क्रमांक 67 ही 19 मे 2025 रोजी ट्रेनिंगला पाठवण्यात आलेली आहे। तर त्या बॅचमध्ये जे की अगोदरचे 1,500 उमेदवार होते त्यातील 3,000 उमेदवारांपैकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं। तर त्या 3,000 पैकी अंदाजे 1,500 उमेदवारांना बॅच क्रमांक 67 मध्ये 19 मे 2025 रोजी ट्रेनिंगला पाठवण्यात आलेलं आहे। तर त्यातील अगोदरचे जे काही 10,000 उमेदवारांची निवड झाली होती त्यातील 1,500 उमेदवार हे ट्रेनिंगचे अजूनही बाकी आहेत। अंदाजे जवळपास हे उमेदवार ट्रेनिंगचे बाकी आहेत। तर त्या उमेदवारांची ट्रेनिंग झाल्यानंतरच तुम्हाला ट्रेनिंगला पाठवलं जाऊ शकतं। आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तुम्हाला काही बॅच क्रमांक दिलेले आहेत, ज्यामध्ये बॅच क्रमांक 64 आहे, 65 आहे, 66 आहे, 67 आहे। तर या सर्व बॅचमध्ये अंदाजे जर तुम्ही पाहिलं तर 4-4 महिन्यांचा गॅप हा आहे। तर या गॅप वरूनच तुम्हाला लक्षात येणार आहे की पुढील बॅच कधी ट्रेनिंगला पाठवली जाऊ शकते। तर बॅच क्रमांक जी की 67 आहे आणि ती 19 मे 2025 रोजी ट्रेनिंगला पाठवण्यात आलेली होती। तर या बॅचमध्ये 10,000 उमेदवारांची MSF मध्ये निवड झाली होती व त्यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं त्यातील बरेच उमेदवार हे बॅच क्रमांक 67 मध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलेले आहेत। परंतु जे त्या सुरुवातीला 10,000 उमेदवारांमधील जे काही उमेदवार बाकी आहेत, अंदाजे 1,500च्या आसपास ते उमेदवार बाकी असतील, तर त्या उमेदवारांना बॅच क्रमांक 68 मध्ये ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे। तर बॅच क्रमांक 68 ही जी आहे ती अंदाजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी ट्रेनिंगला पाठवली जाऊ शकते। सप्टेंबर 2025 मध्ये तर बॅच क्रमांक 68 मध्ये जे की अगोदरचे 10,000 उमेदवार आहेत ज्यांची MSF मध्ये निवड झाली होती, त्या 10,000 उमेदवारांपैकी राहिलेले उमेदवार हे तिथे बोलवलं जाणार आहे आणि त्या उमेदवारांची ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला बोलवलं जाणार आहे। म्हणजेच बॅच क्रमांक 68 मध्ये जे काही अगोदरचे 10,000 उमेदवार आहेत त्यातील ज्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे, तर त्या व्हेरिफिकेशन करून ते की बॅच क्रमांक 67 मध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलं नव्हतं, तर त्या उमेदवारांना बॅच क्रमांक 68 मध्ये ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे। जर महामंडळाला जेवढे उमेदवार बॅच क्रमांक 68 मध्ये ट्रेनिंगला पाठवायचे आहेत तेवढे उमेदवार जर पूर्ण होत नसतील, तर ते आता नवीन उमेदवार म्हणजे जे की 9441 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आली आहे,
तर त्या उमेदवारातील काही उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवलं हे जाऊ शकतं किंवा त्या उमेदवारांना बॅच क्रमांक 69 मध्ये ट्रेनिंगला पाठवलं जाऊ शकतं। तर बॅच क्रमांक 69 जर तुमची पाहिली तरी 4-4 महिन्याच्या गॅप जरी धरला तरी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी बॅच क्रमांक 68ला बोलवलं जाऊ शकतं। त्यानंतर बॅच क्रमांक 69ला अंदाजे डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 एवढा कालावधी हा लागू शकतो। आता बऱ्याच उमेदवारांना वाटलं की एवढा टाईम कुठे लागतो का, असतो का, तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की डिसेंबर 2024 मध्ये ज्या 1,500 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आली होती आणि त्यातील ज्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं, अंदाजे 3,000च्या जवळपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणाऱ्या उमेदवारांची संख्या इथे होती। तर या उमेदवारांना बॅच क्रमांक 67 मध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यातील जे काही उमेदवार बाकी आहेत त्यांना अजूनसुद्धा ट्रेनिंगला बोलवलेलं नाही आहे, तर त्यांना आता पुढील बॅचमध्ये बोलवलं जाऊ शकतं। म्हणजेच बॅच क्रमांक 67 मध्ये काहीला पाठवलं आहे, आता जे काही उमेदवारांना 68 मध्ये बोलवलं जाऊ शकतं। तर तुम्ही विचार केला तर डिसेंबरपासून तर आतापर्यंत अंदाजे त्यांना सुद्धा 6 महिने झाले आहेत। त्यातील हे 6 महिने तुमच्या अगोदर निवडले गेले होते तरी त्यांना अजून 6 महिन्याच्या जवळपास झालेले आहेत, त्यांना अजूनसुद्धा ट्रेनिंगला पाठवण्यात आलेलं नाही आहे। त्या उमेदवारांना अजून 1.5 महिना किंवा 2 महिन्याच्या ट्रेनिंगला बोलवलं जाऊ शकतं। तर तुम्ही विचार करा की जे आता नवीन 9,441 उमेदवारांची MSF मध्ये निवड झाली आहे तर त्यांना ट्रेनिंगला कधी बोलवलं जाऊ शकतं, तर त्यांना टाईम लागणार आहे। अंदाजे जर महामंडळाच्या बॅच क्रमांक 68साठी पुरेसे उमेदवार मिळाले नाही तर सप्टेंबर 2025 मध्ये 9,441 मधील काही उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठवलं जाऊ शकतं। तर व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।